आमची लाडाची लाडूबाई। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर चला, आजचा वार आहे सोमवार। तर सोमवारी आम्हाला उपवास असतो, पूजाला मला आणि मिस्टरांना। तर मस्त आता सर्वांसाठी मी इथे उपवासाचे पदार्थ तळते। पेपर्स, चकली, उपवासाचा बटाटा साबुदाणा पापड तर मी उन्हाळ्यामध्ये बनवलेले होते आणि सर्वांच्या रेसिपीज आहे। तर एकदम छान असे पांढरे शुभ्र वेपर्स झालेले आहे माझे आणि चकली पण खूप छान झालेली आहे। तर चला, तर म्हटलं उपवास आहे तर आज आहे ना साबुदाणा थोडाच बनवला, त्यामुळे मग आता मी चकली आणि ते वेपर्स वगैरे तळते। 3 दिवस झाले लगातार आम्हाला उपवासच आहे, तर साबुदाणा खायचा पण कंटाळ येतो। तर म्हटलं आज फराळाचे पदार्थच आता तळू आणि मस्त आम्ही मग खाल्ले सर्वांनी। त्यानंतर मग दिवसभरचं रुटीन जे काही आहे ते आज तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करते। आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडेल नक्कीच, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला धन्वी किती क्यूट दिसतोय ते पुढे नक्कीच समजेल। आणि कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला असेल। काल मी बोलली होती काश्मीरमध्ये जे पाण्याचं मोठं सरोवर आहे, तलाव, त्याला दार्जिलिंग म्हणतात। तर ते चुकीचं होतं माझं बोलणं, कारण मी तसंच ऐकलेलं होतं काहीतरी, पण दाल लेक असं म्हणतात। म्हणजे पूजाचं म्हणणं बरोबर होतं। तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आलेले आहे। तर चला, आता इथे आजोबांचं आणि नातूचं बघा काय चालू आहे। आजोबा नातूला खेळवत आहे आणि मस्त डोळ्यांना चष्मा लावलेला आहे। तर त्यालाही ते लावत होते, पण तो काही डोळ्याला चष्मा ठेवत नव्हता। लाडूला आहे ना एकाला तरी सांभाळावं लागतं, कारण आता तो आहे ना खूप बदमाश झालेला आहे। घरामध्ये इकडे तिकडे फिरतो आणि त्याला सारखं बाहेर जायचं असतं। त्याला असं वाटतं की बाबांनी किंवा मग मामांनी आपल्याला बाहेर फिरायला न्यावं, त्यामुळे तो आहे ना त्यांच्या मागे लागतो। आणि मिस्टरांना खूप वेळ त्याला घेऊन उभं राहता नाही येत, मग ते त्याला खेळवत बसले। आणि आज आम्हाला जायचं होतं मस्त फोटोशूट करायला लाडूचं। तर बऱ्याच दिवसांपासून पूजाची इच्छा होती लाडूला मुलीचे कपडे घालून त्याचं फोटोशूट करायचं। छान असा क्यूट मुलीसारखा दिसतो तो, बघितला का? लाडूची बहीण लाडूबाई, आमची लाडाची लाडूबाई। कुठे चाललो आम्ही? लाडूबाईचं फोटोशूट करायचंय म्हणून आम्ही इतकं छान छान तिला आवरलंय, मेकअप केलाय। जायचंय ना? किती क्यूट दिसते लाडूबाई। चला, एकादशीचं फोटोशूट केलं ना, ते जरा थोडंसं लांब आहे घरापासून, म्हणून मग आम्ही जवळच्याच फोटो स्टुडिओमध्ये चाललो आहे। अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे, रोड क्रॉस केल्यानंतर। माझी लाडाची लाडूबाई आहे। छान छान दिसते ना, गंध लावला मस्त काळा काळा। सईदीदीचा फ्रॉक घातलाय आम्ही आज, हा ना? सईदीदीचा फ्रॉक घातला ना आजीला सांग। हा, मस्त पैंजण घातले। चला, छान दिसतोय ना लाडू? बघून घे तू आज कसा दिसतोय। हे बघ किती छान आहे। म्याव 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 म्याव। दे ना मनी माऊ हातात, दे ना एक मस्त फोटो काढू त्याचा। हे घे मनी माव हातात, घे घे मनी मावला हातात। मनी माऊ म्याव 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 म्याव। मनी माऊला आपटून आपटून मारून टाकतो का? मनी माऊ कुठे लाडू? मनी माऊ कुठे? मनी माऊ मनी माव कुठे? टिपी 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 मनी मनी म्याव म्याव। पप्पाला व्हिडिओ कॉल करू। लाडू इकडे बघ, काय झालं? हा, माझीला हे बघ मनी, आपली मनी मावली ना, आपली ना, तुला आवडती ना? तू छोटा होता तेव्हा तुला किती आवडायची ही मनी माऊ, हा ना बाळा? तर हे बेबी स्टुडिओच आहे, म्हणजे इथे लहान मुलांचंच फोटोशूट केलं जातं। त्यासाठी मग बॅकग्राऊंडला जे काही कपडा वगैरे लावतात ते इथे ठेवलेलं होतं।
खेळण्या असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात. पण धन्विकला इथे आल्यानंतर आहे ना, ही मनी माऊस फार आवडते. तो आल्यानंतर तिच्यासोबतच खेळत असतो आणि त्याच्या पप्पांना व्हिडिओ कॉल केलेला होता पूजाने आणि दाखवत होती की धन्विक किती छान दिसतोय. तर तिकडून सर्वजण बघत होते त्याला. तो खूप क्यूट दिसत होता आणि त्यावरती बसून खूप छान छान मस्त लाडूचे फोटो वगैरे काढले. फक्त आज आहे ना, लाडू हसतच नव्हता. त्याला हसवण्यासाठी आम्ही खूप ट्राय केला, खूप प्रयत्न केले, तेव्हा कुठे तो हसायचा. आणि नंतर मग दुसरा एक सेटअप लावला त्यांनी. तर गोल लाकडाचं चक्र होतं, त्यामध्ये ना लाडूला बसवायचं होतं. आणि हा जो मुलगा आहे ना, हा लहान मुलांना फार छान पद्धतीने हँडल करतो, त्यांच्याशी मस्त बोलतो, खेळतो आणि त्याला आयडिया पण आहे मुलांसोबत कसं राहायचं, मुलांचे फोटो कसे काढायचे, कसं मुलांना हँडल करायचं, हसवायचं. तर तो मग लाडूला त्यामध्ये बसवत होता. आणि लाडूला आहे ना, प्रत्येक गोष्टीला हात लावायचा असतो. म्हणजे त्याला आहे ना, असं वाटतं की हे घ्यावं की ते घ्यावं. आणि नवीन नवीन वस्तूंना त्याला खेळायला पण आवडतं. आता इथे हे फ्लावर्स लावलेले ना, तर त्याचं लक्ष सगळं फ्लावर्सचं, म्हणजे ते फुलं काढायचा प्रयत्न करायचा, काही ना काही घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि हे बघा कसा बघतोय आणि खूप छान असा क्यूट दिसत होता ना. पूजाने नवीन बेल्ट पण आणलेला होता त्याला केसांना लावण्यासाठी, त्यामुळे तो अजून एकदम छान असा मुलीसारखा दिसत होता. लहानपणी पण पूजा आहे ना, अगदी अशी लाडूसारखीच दिसायला होती, गोलू मोलू. तिची पण तब्येत छान होती. राहुल तर तिच्यापेक्षा जास्त मस्त गोलू मोलू दिसायचा. तर धन्विक पण अगदी तसाच दिसतोय. आम्हाला आहे ना, त्याला परी फ्रॉक घालायचा होता फोटोशूटसाठी, पण तो काही मिळालाच नाही. सईचा होता पण तो जरा मोठा होता ना, त्यामुळे मग हाच पूजाने आणला. आणि मग त्याचे फोटो काढण्यासाठी आम्ही त्याला हसवत होतो, पण तो काही हसतच नव्हता. खूप ट्राय केल्यानंतर मग तो एखादी स्माईल द्यायचा. आणि आज त्याला ना खरं तर झोप आलेली होती, त्यामुळे मग तो जास्त हसण्याच्या मूडमध्ये नव्हता. नाहीतर तो खूप छान हसतो, पोज देतो. तर पूजा आणि आम्ही सर्वजण ट्राय करायचो त्याला हसवण्याचा. लाडू धर माऊ, माऊ धर, माऊ धर. लाडू त्याला माऊ धर. फुलंच पाहिजे पूजा, फुलं पाहिजे त्याला. तोडू राहिलाय, जाऊ दे जाऊ दे. अरे माझ्या सोनूला कुठं बसला. हे येलो ना. दर 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 सगळं काढून घेतलं हो. अगं तो सगळं काढून राहिलाय लाडू पूजा. इकडे बघ, जरा थांबा. आली 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 आली. त्याला काय घेशील लाडू? लाडू इकडे बघ, इकडे बघ. आता तुम्ही म्हणाल ताई मध्येच धन्विकचे फोटोशूट का करताय. तर धन्विकचे केस आहे ना, खूप जास्त वाढलेले आहे आणि तो खूप भारी दिसतो केसांमध्ये. तर त्याचं अजून काही जावळ वगैरे काढलेलं नाही आहे. आणि पूजाची इच्छा आहे की बालाजीला गेल्यानंतरच त्याचं जावळ काढायचं आहे, त्यामुळे मग ते राहिलेलं आहे. तर बघू आता योग येईल तेव्हा ती बालाजीला जाईलच लवकर. तर तिच्या सर्व फॅमिलीसोबतच जाणार आहे ती बालाजीला. आणि छान मग तिकडे देवाच्या ठिकाणीच त्याचं जावळ काढणार आहे. केस दान करतात ना तिथे देवाला. तर चला आता धन्विकला इथे ना खूप कसरत करावी लागली फोटोशूटसाठी, कारण आज तो आहे ना अजिबात एका ठिकाणी राहत नव्हता. खरं तर लहान मुलांना हँडल करायचं म्हणजे खूप कठीण असतं. त्यांना फक्त काही ना काही खेळायला लागतं आणि धन्विकचं तसंच होतं. तो काही ना काही वस्तू खेळायच्या मूडमध्येच होता. आजूबाजूला आहे ना थोडंसं ठोकाठाकीचा आवाज येतोय आणि त्याने मला खूप त्रास होतोय. तरी पण मी व्हॉइसवर करते, कारण तो आवाज काही बंद होणार नाही. तर चला असू द्या, आता काय करणार, काम चालूच असणार आहे बाकीच्यांचं, ते काय आपण बंद करू शकत नाही. तर अशा प्रकारे आम्ही ना धन्विकचे छान छान इथे फोटो वगैरे काढले आणि बऱ्याच वस्तू होत्या इथे खेळण्यासाठी. तर मग अधूनमधून त्याला त्या खेळायला पण देत होतो. त्यानंतर मग त्याचा फ्रॉक वगैरे चेंज केला पूजाने आणि पुढे शर्ट पॅन्टवरती पण बरेचसे त्याचे फोटोशूट करायचं होतं. मग ते करायला सुरुवात केली. तर मग आता दुसरा सेटअप लावलेला आहे.
लाडू झाला आमचा. लाडू हा. लाडू झालं परत. हा. अरे वा. आम्हाला काळा चालत नाही पण फोटोशूट साठी आम्ही काळा शर्ट घातलेला आहे. कुठं प्लेन काळा आहे त्याच्यावर टेडी आहे. टेडी प्लेन नाही आहे ना. टेडी जीन्सला सूट एकदम हिरो हिरो दिसतोय. अरे बापले, त्याला हम्माच पाहिजे. त्याचं अख्खं लक्ष हम्मा. जाऊ दे त्यानं सोडून. तुटून जाईल. अगं उभं कर, उभं तू लक्ष दे ना. हंबाला एक हात लाव राहू दे. तुला हात लावायचा. बसव बसव. घाबरत आहे. वरचं पण आहे. बसव ना तू त्याच्या शेजारी बसव. ती मानती तिच्या जवळ. तर इथे छान अशी क्यूट छोटीशी स्कूटी आहे. त्यावर धन्विकला बसवलंय आता. त्यावरती पण त्याचे फोटो वगैरे काढायचे. अजून काही तो व्यवस्थित असा उभा राहत नाही स्वतःहून, त्याला धरून ठेवावं लागतं. आणि आज आम्ही त्याचे कपडे वगैरे होते ना ते घातलेले, ते मार्केटमधूनच आणले, नवीनच आणले. ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट टी शर्ट घेऊन आली पूजा त्याच्यासाठी. गाड़ी आई गुल गुल गुल, सिटी देखो कैसे बजी पिप पिप पिप, गाड़ी में बैठे चलो 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 चलो. उर्र, लाडू भूर आला. लाडू त्याच्या गाडीवर भूर आला. चल. लाडूचे फोटोशूट करताना तो पण बराच कंटाळा होता, दमला होता. तो झोपी गेला. त्यानंतर मग मी त्याला घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर मग खारीक खोबऱ्याचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे होते, ते बनवले, पॅकिंग वगैरे केले. आणि संध्याकाळची वेळ झालेली होती. तर आज ना मस्त गुळाचा चहा बनवते. कधी कधी गुळाचा चहा खूप छान लागतो प्यायला. आणि हिवाळा पावसाळा आला की आपलं चहाचं प्रमाण वाढतंच. थंडीमुळे आपण चहा पितोच. पण कधी कधी गुळाचा चहा आहे ना फुटतो. बरेच जण त्यामुळे मग तो करत नाही. पण माझा गुळाचा चहा आहे ना अजिबात फुटत नाही. कारण आहे ना मी अशा प्रकारे बनवते, म्हणजे पाण्यामध्ये चहा पावडर आणि आलं वेलची ठेचून टाकते. त्यानंतर दूध टाकते आणि चांगलं उकळून घेते. आणि मग गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये मी गूळ घालते. गूळ घातल्यानंतर मग थोडा वेळ उकळू द्यायचं आणि लगेच बंद करून टाकायचा गॅस, कारण खूप जास्त उकळला की मग चहा फुटतो. तर हे बघा, माझा गुळाचा चहा अजिबातही फुटलेला नाही आहे. आणि कधी कधी गुळामध्ये पण बरेच प्रकार असतात, त्यामुळे पण चहा फुटू शकतो. तर चला, आता इथे मी धन्विकचे फोटो आणलेले होते पूजाने, ती मला दाखवत होती. खूप क्यूट फोटो निघाले. आता वाजले 6:45. आम्ही आलो आहे फोटो स्टुडिओमधून. धन्विकला फार झोप लागलेली होती. त्याचे बाकीचे अजून बरेच फोटोशूट करायचे होते, पण त्याला झोप पण लागली होती. आणि तो नंतर मग थोडासा चिडचिड करायला लागलेला होता. आणि म्हणून मग आम्ही घरी निघून आलो. पण त्याचे बाकीचे फोटोज खूप खूप भारी आलेले आणि खूप क्यूट दिसत होता तो. चला, तर मी चेंज केलं आणि स्वेटर घातले, कारण मला खूप खूप थंडी वाजते. बाहेर आहे ना एकदम असं घरघर वातावरण आहे. पूजाने पण स्वेटर घातले. मी तर सकाळपासून घातलंय. तू सकाळपासून घातले, पण मला पण आता ना फार थंडी वाजली. पूजा, आज काय स्वयंपाक करायचा? आता आम्ही ना पटकन स्वयंपाक बनवू. डाळ भात, सोमवार आहे आज. डाळ भात बनवू आणि पटकन जेवण करून घेऊ. चला, आता किचनमध्ये जाते, स्वयंपाक करते. संध्या आणि माझे दाजी आलेले होते. बराच वेळ ते बसले, गप्पा मारल्या. त्यांनाही चहा पाणी झाला. आणि मग गप्पा मारता मारता वेळ कधी गेला कळालंही नाही. मग ती गेली घरी. म्हणून म्हटलं चला आता स्वयंपाक करावा. चला, आज मी ना डाळ भातासोबत शिमला मिरचीची भाजी बनवते. ती पण बेसन पिठातली. मला बेसन पिठातली फार आवडते. तर इथं मी शिमला मिरची ना स्वच्छ धुवून कापून घेतली. तेलामध्ये लसूण आणि जिरं फोडणीला टाकला. त्यामध्ये तुम्ही मोहरी आणि कढीपत्ताही टाकू शकता फोडणीला. त्यानंतर इथे बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि हळद टाकून आहे ना ते पाणी टाकून आता मिक्स करते. आणि शिमला तेलामध्ये छान फ्राय करून घेतली. त्यानंतर हे मिक्स केलेलं पीठ आहे ना ते पण टाकलं. पीठ खूप जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टसरच ठेवायचं. तर अशा प्रकारे आता मी ते पीठ टाकून शिमला मिरची मिक्स करते. कधी कधी मी पिठामध्येच शिमला मिरची मिक्स केल्यानंतर तेलात टाकत असते, पण आज मी शिमला फ्राय करून घेतली लवकर शिजावी यासाठी. आणि त्यानंतर मग पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
आणि नंतर मग याला आहे ना 5 ते 10 मिनटं छान मंद गॅसवरती शिजू द्यायचं पिठाला. पिठाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत हलवत राहायचं अधूनमधून. तर मग मी अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने. तर चला, बाजूला आहे ना मुगाची डाळ पण इकडे मी कुकरला लावलेली होती, ती पण झालेली होती. आणि शिमला मिरची ना थोडीशी करपली होती, मोबाईल बघता बघता माझं लक्ष नव्हतं. तर पण छान लागली, खूप मस्त झालेली होती. तर मी मोबाईल बघत होते आणि थोडीशी शिमला मिरची करपली, पण काही नाही, इतकी पण नाही करपली आहे, मस्त झालेली आहे. चला, बेसन पिठातली शिमला मिरची अगदी सोप्या पद्धतीने केलेली मी, नक्की करून बघा. डाळ पण झालेली, स्वयंपाक सर्व झालेला आहे. आता पटकन जेवण करून घेतो, पूजाला खूप भूक लागली आहे. चांगलं चला, जेवण केल्यावर परत भेटू. त्यांनी खुटल्यानंतर अजून तो झोपलेला आहे. लाडू ऐ गंपू बाप्पा कुठे कुठे? तिकडं नाही जायचं, तिकडं नाही. तू म्हणली गप्प बाप्पा. हा गंपू बाप्पा, हा गंपू बाप्पा तुझा हा तुझा गंपू बाप्पा आहे ना, याचा पा घे. चल पा घे, पा घे गंपू बाप्पाचा पा. अगो बाई लाडू, आपण तुला काय बनवलं होतं लाडू बाई? कुठं चाललं तू पिलू? कुठं चाललं तू? गंपू बाप्पाला पाहायचंय का तुला? आपल्या गंपू बाप्पाला पाहायचं तुला? काय हातात तुझ्या हातात काय? ड्रॉप. तुमचा पाय राहिला का? सर्व विचारत होते. काकांचा पाय झालो आता, फक्त 10% राहिलाय. 90% बरा झाला. बरं ठीक आहे. आराम जास्त झाला ना. आराम जास्त झाला, त्यामुळे वजन पण जास्त वाढलंय. चेहरा पण असा एकदम ग्लो करतोय घरात बसून बसून. हा ना? तुम्ही काय हे घेताय का माझ्या? नाही घरात मध्ये काय काम करत नाही? चांगलं बोललो. उलटून मळायपेक्षा घरात जास्त काम करावं लागतं. बरं ठीक आहे. करविले माझं सोनं आज किती छान दिसत होतं. गंध लावला आज आम्ही, पण आमच्या कपाळाला इथे काय चावलं? केवढी मोठी मुंगी चावली. हे बघ कसं लाल लाल झालो. अरे इथं तुला सुजल्यासारखं झालो. टेंगुळ आलाय का तुला पिल्लू? तिकडं नको देऊ. चल बा, तिकडं नाही जायचं. तो गणपू बाप्पा घ्यायला चाललाय. नको बाळा, गणपू बाप्पा इथं झोपी कलतोय बाप्पा. चल इकडे चल. झोपी करायची ना आता आम्हाला झोपी करायची आहे. हा लाडू सर्वांना हा म्हणतोय. गुड नाईट बोल गुड नाईट सर्वांना. बाय बाय कर सर्वांना. कल बाय बाय, गुड नाईट कर. झोपा आता, झोपा. सकाळी लवकर उठायचंय. गुड नाईट कर. गुड नाईट म्हण सगळ्या आजींना. झोप, तुला रात्रीचाच ऊत येतो. गुड नाईट. आमची रात्र होती आणि याची सकाळ होती. सकाळ झाली मला माझी सकाळ. झोपी कर बाळा. सांग सगळ्यांना अजून मी खेळलो नाही. अरे बापरे, अरे हा बघा लाडू चल खेळायचे. चल. अरे बापरे. लाडू झोपून घे. असं कळलं त्या का? झोपी का? लाडू चल. दुडी डम डम दुडी डम दुडी डम 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 डम.
हे बघा 12:30 वाजेपर्यंत लाडू मस्त खेळत होता आणि नंतर खेळता खेळता असाच झोपी गेला. चला आता बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री सर्वांना.